हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 14 जुलैचा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे रम्या लिफ्टमध्ये अडकली असते आणि ती बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असते. इकडे रम्या स्वप्न बघत असते की काव्या खिचडी घेऊन ऑफिसलाच यायला निघाली होती. तिला दिसत असतं की काव्या पार्थला प्रेमाने खिचडी भरवते आणि पार्थही तिच्या हातून प्रेमाने खिचडी खात असतो. काव्या तिच्या हाताने पार्थला ग्लासातनं पाणीही देते आणि पाण्याचे थेंब चेहऱ्याला लागले असतात तर काव्य तिच्या ओढणीने त्याच्या चेहऱ्यावर टीप पण करते. काव्य पुन्हा खिचडी भरवते तेव्हा पार्थ तिचा हात पकडतो आणि बोलतो, काव्या हा जगातला सगळ्यात बेस्ट लंच आहे. तेव्हा रम्या गोंधळते आणि बोलते, नाही नाही नाही, असं अजिबात व्हायला नको आहे. काव्य यायच्या आत मला इथून बाहेर पडावं लागेल. इकडे वसू काव्याच्या रूममध्ये जाऊन ती रूम पिंजून काढायचं प्लॅनिंग करत असते, पण ती नेमकी बाहेर निघते आणि कल्पना रूम पुसत असते आणि वसूचा पाय घसरतो आणि तिचा पाय मुरगळतो. तेवढ्यात मानिनी तिकडे वसूचा आवाज ऐकून पळत येते आणि विचारत असते की काय झालं ताई. तेव्हा मानिनी वसूला सांगूनच टाकते की तुम्ही एक काम करा, तुम्ही दिवसभर इथेच थांबा, कुठेही हलू नका. तेव्हा वसू काहीतरी बोलणार तेव्हा मानिनी बोलते की काही बोलू नका, तुम्हाला जे हवं ते मला सांगा, मी आणून देईल किंवा कल्पना आहे. तेव्हा वसू गयावया करत असते मानिनी गेल्यावर आणि बोलत असते की याऐवजी मी काव्याच्या रूममध्येच का नाही पडले, म्हणजे या लोकांनी मला तिथेच बसवलं असतं. ते रम्या कशी बशी लिफ्टमध्ये बाहेर निघते. लिफ्टमध्ये बाहेर कारागीर असतात काम करणारे. तेव्हा ते विचारतात, मॅडम तुम्ही ठीक आहात ना. तेव्हा रम्या बोलते, तुम्हाला आतमध्ये 10 मिनटं कोंडून ठेवते आणि मग तुम्हाला हाच प्रश्न विचारते, कसे आहात तुम्ही. तेव्हा रम्या चिडते आणि बोलते, मुळात लिफ्ट बंद पडलीच का, तुम्हाला नीट मेंटेन करता येत नाही. तेव्हा रम्या पटकन फोन बघते आणि बघते पार्थचा मेसेज. तेव्हा पार्थचा मेसेज असतो, कॉल आहे वरतीच आहे. तेव्हा रम्या बोलते, अरे यार, इतकं त्याला कन्व्हिन्स केलं होतं जाण्यासाठी, आता ते पण नाही होणार. ठीक आहे, काय आता, चला बरं. रम्या पुन्हा लिफ्टकडे जायला निघते. तेव्हा रम्या बोलते, नाही नाही, लिफ्ट नको, परत मध्ये बंद पडली तर नाही. सगळे जिने वरती चढून पायी जावं लागलं तरी चालेल, पण मी या लिफ्टमध्ये जाणार नाही. इकडे काव्य पार्थशी बोलत असते की तुमच्यासाठी खिचडी बनवायची आयडिया माझीच होती बरं का. तुम्हाला नक्की कशी खिचडी आवडते हे मला माहीत नव्हतं. मानिनी काकूंना विचारलं, त्यांच्याकडनं शिकून घेतली. त्या जसं सांगत होत्या तशी तशी केली मी खिचडी. तेव्हा काव्य बोलते, ही घ्या, खा आणि सांगा कशी झाली ते. तेव्हा पार्थला पुन्हा ते आठवतं, मागच्या वेळेस काव्य खिचडी घेऊन आली असते आणि काव्य त्याच्याशी कसा बिहेव करत असते. तेव्हा काव्य पार्थ थोडं विचारत असतो. तेव्हा काव्य बोलते, पार्थ घ्या. तेव्हा तिथे काका पाणी घेऊन येतात आणि काव्याला विचारतात, मॅडम तुम्ही कधी आलात, काही चहा कॉफी. तेव्हा काव्य बोलते, नाही नको काका. तेव्हा पार्थ त्यांच्याकडनं पाणी घेतो आणि बोलतो, काका जेवलात. तेव्हा ते बोलतात की नाही, आज उपवास आहे. उपवासाचं काही आणलं नाही. तेव्हा ते बोलतात की नाही, काही नाही. तेव्हा पार्थ बोलतो, काका. तेव्हा पार्थ बोलतो, असं समजा देवाने तुमच्या उपवासाची सोय केली. काव्याकडनं ती प्लेट घेतो आणि बोलतो, ही घ्या, घरी बनवलेली साबुदाण्याची खिचडी. तेव्हा काका बोलतात, अहो पण सर असं कसं. तेव्हा पार्थ बोलतो, घ्या हो. काव्यही पटकन उभं राहते. तेव्हा पार्थ काव्याकडे बघतो आणि बोलतो, संकोच करू नका. तेव्हा ते काका बोलतात, अहो पण तुमचा डब्बा आणि साबुदाण्याची खिचडी आणली म्हणजे तुमचाही उपवास असेल ना. तेव्हा पार्थ बोलतो, नाही माझा उपवास नाही, त्यामुळे मी काहीही खाऊ शकतो. काव्याला खूप वाईट वाटत असतं. असंही रम्या मॅडम बरोबर मी बाहेर लंचला जाणार होतो, पण काय काका, तुम्हाला माझी काळजी आहे आणि देवाला तुमची. काव्या मॅडमने खूप छान कष्टाने आईकडनं शिकून ही खिचडी बनवली होती. तुम्ही ही खिचडी खा आणि काव्या मॅडमला सांगा कशी झाली ते. पार्थ काकांना खिचडी देतो. काव्याला खूप वाईट वाटतं. इकडे ते येणाऱ्या नंदिनीचं कौतुक करत असतात आणि तेव्हा बोलतात की शेवटी या पाणीपुरीवाल्याने कमालच आणली, एवढा टिपटॉप पाणीपुरीवाला पहिल्यांदाच बघितला. तेव्हा जीवा बोलतो, थँक्यू. तेव्हा नंदिनी पटकन बोलून जाते, मॅम पाणीपुरीवाला नाही, माझे मिस्टर आहेत. तेव्हा जीवाला खूप भारी वाटतं. तेव्हा नंदिनी पटकन जीवाकडे बघते. तेव्हा त्या मॅम बोलतात की मिस्टर, तुमचे मिस्टर आहेत ते. तेव्हा नंदिनी बोलते, हां, जन्मजय देशमुख. तेव्हा त्या मॅम बोलतात, सॉरी मिस्टर देशमुख, आम्ही तुम्हाला जरा जास्तच ग्रँटेड घेतलं. तेव्हा ते बोलतात की सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. तेव्हा जीवा बोलतो की अहो सॉरी कसला बोलतायत, मी माझी ओळखच करून दिली नाही, त्यामुळे तुम्हाला ते वाटणं शक्यच आहे. तेव्हा जीवा बोलतो, आणि या आनंद निवाससाठी आणि माझ्या बायकोसाठी काय पण. तेव्हा नंदिनी पटकन जीवाकडे बघते. तेव्हा त्या मॅम बोलतात की वा, संसारात जर अशी साथ असेल तर तुझी गाडी कधीच अडणार नाही नंदिनी. तर ते दोघं आनंद निवासला एक चेक देतात आणि ही छोटीशी भेट म्हणतात. तेव्हा सगळे टाळ्या वाजवतात. तेव्हा नंदिनी बोलते की पुढच्या वेळेस येताना नक्कीच आठवणीने या, आम्ही तुमचा असाच पाहुणचार करू. तेव्हा त्या मॅम बोलतात की हो, पण एका अटीवर. तेव्हा जीवा बोलतो, तुमची आठ नक्कीच ओळखली मी, तुम्हाला पुढच्या वेळी माझ्या हातची पाणीपुरी खायची आहे. तेव्हा त्या मॅम बोलतात बिंगो. तेव्हा ते सगळे गेल्यावर नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे बघतात. नंदिनी जायला लागते तेव्हा जीवा बोलतात, नंदिनी हा सगळा घाट मी तुझ्यासाठी घातला, फक्त तुझ्यासाठी, कारण आज मला तुझ्या चेहऱ्यावर आनंद बघायचा होता आणि मला तो दिसला, म्हणून आज तुला माझ्याकडून स्पेशल पाणीपुरी. जेव्हा पाणीपुरी बनवायला घेतो तेव्हा नंदिनी बोलते, जीवा
तुम्ही हे सगळं माझ्यासाठी केलं त्याबद्दल थँक्यू. पाहुण्यांवर पण छान इम्प्रेशन पडलं. खरंच मनापासून थँक्यू. पण मला कळलं नाही, पण हे सगळं तुम्ही कशासाठी केलं? माझ्यासाठी काही करावं असं आपलं नातंसुद्धा राहिलं नाही आहे. आणि पाणीपुरीचं म्हणाल तर कधी कधी खूप आवडत असणाऱ्या गोष्टीसुद्धा हसत हसत सोडाव्या लागतात. सोडली मी पाणीपुरी. जेव्हा पाणीपुरी हातात घेऊन उभाच असतो, नंदिनीकडे बघत असतो, नंदिनी निघून जाते. जीवाला खूप वाईट वाटत असतं. इकडे काव्या पण आपलं सगळं आवरते आणि निघून जायला लागते. तेव्हा पार्थ बोलतो, काव्या मी काय म्हणतो. तेव्हा काव्या रडत असते आणि बोलते की काय झालं? आता तुम्ही माझ्याशी जे काही वागलात त्याचं वाईट वाटते का तुम्हाला? सांगा ना. नाही तसं असेल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका. तुमचं माझ्याशी हे वागणं डिझर्व करते ना मी? नाही मीच मूर्ख आहे हो. मीच मूर्ख आहे की मी तुमच्यासाठी एवढी खिचडी केली. मानवी काकूंकडून शिकून मनापासून ही खिचडी केली. तरी आत्तेबाई मला म्हणत होत्या, हां कशाला काय करतेस काव्या? तुला अभ्यास नाही आहे का? तुझी कामं नाही आहेत का? तरीही मी खिचडी केली. मूर्ख आहे हो काव्या, मूर्ख आहे. पार्थ वरवर मी फटकळ वाटते, चिडखोर वाटते. पण काव्या आतून कशी आहे हे तुम्हीही ओळखू शकलात नाही. पार्थ तुमच्यासाठी मी खिचडी करून घेऊन आले आणि तुम्ही एम्प्लॉयला दिली. जराशी शेअर केली असती ना. मी तुमच्यासाठी पाळलेलं ताट तुम्ही अख्खं ताट त्यांना दिलं. पार्थ तुम्ही त्यांना अख्खं ताट नाही दिलं. माझी मेहनत दिली जी मी तुमच्यासाठी केली होती. मुळात प्रश्न खिचडीचा नाही आहे, त्यांचा उपवास होता. तुम्ही त्यांना खिचडी दिली मान्य, पण आज तुम्ही मुळात एक शब्दही न बोलता मला माझी जागा दाखवली. पार्थ मी इतकी खिचडी करून आणली आणि तुम्ही काव्या जायला लागले. तेव्हा पार्थ बोलतो, का केलीत खिचडी तुम्ही? सांगा ना का केलीत खिचडी? तीही माझ्यासाठी. हो केली मी खिचडी तुमच्यासाठी. काय प्रॉब्लेम आहे बरं? तुम्हाला नको होती तर आधीच सांगायचं ना स्पष्टपणे. तेव्हा पार्थ बोलतो, प्रत्येक वेळी स्पष्टपणे सांगितलंच पाहिजे जसं आपल्या मनात आहे, जसं तुम्ही आजपर्यंत दाखवत आल्यात आणि मी बघून न बघितल्यासारखं करत आलो. तेवढ्यात पार्थ काहीतरी बोलणार, तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. रम्याचा फोन असतो. पार्थ फोन उचलतो आणि कट करतो आणि काव्याला बोलतो की मला अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही आहे. का केलीत तुम्ही खिचडी? तेव्हा काव्या बोलते तुमचा आज. तेव्हा पार्थ बोलतो उपवास नाही आहे. उपवास नाही आणि त्या दिवशी तुम्ही खिचडी घेऊन आलात रागारागात. त्या दिवशीही उपवास नव्हता. का केलीत खिचडी तुम्ही? तेव्हा काव्या रडत रडत बोलते की पार्थ तुम्हाला आवडते खिचडी? तेव्हा पार्थ बोलतो मग मला अजून बऱ्याच गोष्टी आवडतात त्या तुम्ही करतात. लग्न झाल्यानंतर मला बऱ्याच गोष्टी तुम्ही कराव्याशा वाटत होत्या, आवडतात त्या कराव्याशा वाटत होत्या, त्या तुम्ही केल्यात. तुमच्यासाठी मी ज्या छोट्या छोट्या तुम्हाला आवडतात त्या गोष्टी करत होत्या, त्यासाठी तुम्ही छान रिॲक्ट व्हावं असं मला वाटत होतं. तुम्ही ते केलं. मला जेव्हा हवं होतं तेव्हा तुम्ही माझी आवड जपली का? नाही ना. मुळात मला हा प्रश्न पडला आहे की तुम्ही माझ्यासाठी एवढे एफर्ट्स का घेतात? माझी आवड का जपताय? कशासाठी? तेव्हा काव्य शांत होते आणि बोलते गिल्टमुळे हे करत होते मी सगळं. तेव्हा पार्थ बोलतो म्हणजे तुम्ही हे सगळं आउट ऑफ गिल्ट करत होतात. पार्थला पुन्हा फोन येतो. पार्थ फोन उचलतो. रम्या मी तुला 2 मिनिटात कॉल बॅक करतो. पार्थ तसाच फोन ठेवतो. रम्याचा फोन चालूच असतो. पार्थ काव्याशी बोलतो, मला सांगा तुम्ही हे सगळं आउट ऑफ गिल्ट करताय? नाही तुम्ही हे सगळं आउट ऑफ गिल्ट करत असाल ना तर प्लीज करू नका. मुळात मी हर्ट झाल्यावर तुम्हाला गिल्ट यायचं काय कारण? तेव्हा काव्य बोलते म्हणजे? तेव्हा पार्थ बोलतो म्हणजे कोण लागतो मी तुमचा? नवरा तुम्ही मानत नाही, मित्र तुम्ही होऊ देत नाही, मग कशासाठी हे सगळं? तेव्हा काव्याला खूप रडायला येतं. काव्य डोळे पुसते आणि बोलते किती सहज दुखावलं तो तुम्ही. तुमची ही बाजू माहीत नव्हती मला. तेव्हा पार्थ बोलतो, काव्या अजून तुम्ही मला ओळखलंच कुठे? दुखवण्याविषयी तुम्ही न बोललेलंच बरं. तेव्हा काव्य बोलते माहिती मला, मी खूप दुखावलं आहे तुम्हाला. म्हणूनच आज बोलायला आले ना तुमच्याशी. म्हणूनच करते हे सगळं. म्हणून ही खिचडी, म्हणून ते श्रीखंड सगळं करते आहे ना मी तुमच्याशी थोडा वेळ बोलता यावं म्हणून केलं आहे मी. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.